नमस्कार पशुपालक बंधूंनो, हे आहेत तरुण युवा पशुपालक राहुल मोरे, राहणार जावली, तालुका फलटण, जिल्हा सातारा। आज ते उत्तम शिक्षण घेत आहेत, तसेच ते MSc या पदवीमध्ये शेवटच्या वर्षाला शिकत आहेत। परंतु शिक्षण करत करत आज ते उत्तम दुग्ध व्यवसाय आणि पशुपालन करत आहेत आणि शिक्षणाबरोबरच आज ते उत्तम पद्धतीने पशुपालनातून नफा देखील कमवत आहेत। आज त्यांचं शिक्षण असेल किंवा त्यांच्या भावाचं शिक्षण असेल किंवा घरकुटुंबाचा खर्च असेल, आज ते पशुपालनाच्या जोरावरती अगदी लीलया पेलत आहेत। आज ते त्यांच्या गोठ्यामध्ये उत्तम पशुपालन करत आहेत, त्याचबरोबर ब्रीडिंग, वासरू संगोपन, कालवडींचं संगोपन, मुरघास, दुष्काळजन्य परिस्थितीमध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन, अशा बऱ्याच गोष्टी आज ते पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत असताना करत आहेत। आज आपण अशाच एका तरुण तडफदार युवा पशुपालक राहुल मोरे यांची संघर्षमयी यशोगाथा पाहणार आहोत। चला तर मग। नमस्कार सर, तुमचं नाव सांगा आमच्या प्रेक्षकांना आणि तुम्ही कुठे राहता आणि तुमचा फार्म कोणत्या गावात आहे? नमस्कार सर, माझे नाव राहुल संजय मोरे, राहणार जावली। माझ्या फार्मचे नाव भैरवनाथ डेअरी फार्म जावली गावातच आहे। जावली गावापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे। तर सर, आता सुरुवातच एक करूयात की आज खरंच खूप छान सुंदर चित्र दिसतंय की तुमच्यासारखी तरुण मुलं आज पशुपालनाकडे वळायला लागलेले आहेत आणि चांगल्या पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कसा करता येईल याविषयी प्रयत्न करायला लागलेले आहेत। आणि खरंच तरुणाच्या हातात एक देश असतो, तशाच पद्धतीनं आज तुम्ही त्या पशुपालनाकडे वळताय आणि एक चांगलं कुतूहलाची एक गोष्ट आहे की तुम्ही शिक्षण करत करत सुद्धा आज पशुपालन करताय। तर कसं काय, म्हणजे पशुपालनाची आवड कशी निर्माण झाली? आमचं म्हणजे घरी पहिल्यापासून पशुपालनाचा व्यवसाय आहे, त्यामुळं आवड आहेच आम्हाला मला। म्हणजे ते कुटुंबातील ती आवड पुढे तुमच्याकडे आली? आवड आहे। बरं। मग एकंदरीत तुम्ही असं का ठरवलं की आज बरीच मुलं असतात की ती म्हणतात की दुसरा व्यवसाय करूयात, आपण काहीतरी दुकान टाकूयात, कुठेतरी काहीतरी करूयात, पण पशुपालनच तुम्ही हा व्यवसाय का निवडला? दुसरा व्यवसाय टाकणं रिस्क आहे, पण हे कसं आपल्याला सगळी माहिती आहे पहिल्यापासून। बरोबर आहे, म्हणजे पहिल्यापासून व्यवसाय करतोय त्यामुळे आजार हे म्हणजे बऱ्यापैकी माहिती आहे मला, त्यामुळे ह्या व्यवसाय बेटर पेक्षा। अच्छा। मग आता एकंदरीत तुम्ही सांगितलं की आवड आहे आणि म्हणून करतो। आता तुम्ही एज्युकेशनही करताय तुमचं, तुम्ही लास्ट इयरला आहात, तुम्ही सांगितलं आता की लास्ट इयरला आहे, MSc सेकंड इयर। तर सर, पशुपालन तुम्ही करताय, खरंच आम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की तरुण मुलं गोठ्यामध्ये काय करू शकतात आणि कशी क्रांती तयार करू शकतात, तर हे आम्हाला इथं आल्यानंतर दिसलं। खरंच खूप सुंदर गायी आहेत आणि खूप तुम्ही छान पद्धतीनं हे त्यांचा सांभाळ करताय आणि चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्यांना एक सगळ्या गोष्टी करताय, म्हणजे आरोग्याचं व्यवस्थापन असेल किंवा चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, अतिशय उत्कृष्ट पद्धतीनं तुम्ही करताय। तर सर, मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला की तुम्ही हा जो मुक्तसंचार गोठा टाकलाय तर त्याचं कारण काय होतं? मुक्तसंचार गोठ्याचं काय कारण होतं टाकायचं? आमचे म्हणजे पहिला बंदिस्त गोठा होता, ते कामाचा लोड जास्त यायचा, त्यामुळे आता तेव्हा परिस्थिती पण नव्हती मुक्त व्यवसाय मुक्त गोठा करण्याची, आणि तेव्हा माहीत पण नव्हते इतकं मुक्त गोठ्याचे बेनिफिट काय आहेत। जसे पुढे जाईल तसे कळले की बाबा मुक्त गोठा चांगला आहे गुरांसाठी। आणि तेव्हा 6-7 हे होते गाय होत्या ना, 5-6 कालवडी होत्या, तेव्हा छोटे, त्यामुळे इतकं भांडवल पण नव्हतं आपल्याला मुक्त व्यवसाय करण्यासाठी। जसे जसे वाढत जाईल, अर्न होईल, तसे मग आपण हे मुक्त गोठ्याकडे वळालो, गुंतवणूक करत गेलो। बरं। मग एकंदरीत किती साली मुक्तसंचार गोठा हा उभारला तुम्ही? हा मुक्तसंचार 2021 साली उभारण्याला। बरं, 2021 साली। ह्याच्या आधी पूर्णपणे बंदिस्त गायी होत्या, म्हणजे एका शेडमध्ये बंदिस्त होते। बरं। मग ते आता तुम्ही जो बंदिस्त सांगितलं, म्हणजे तुम्ही सांगितलं की मुक्तसंचार, ही कल्पना कुठून भेटली तुम्हाला? मुक्तसंचार गोठाच करायचा, ही कल्पना कुठं भेटली? तर म्हणजे माझ्या आई वडिलांना म्हणजे आम्हाला कष्ट जास्त होत होते, त्यामुळे आता शेवट मी कॉलेजला आहे, जायला लागते रोज, त्यामुळं काम जास्त पडत होते, त्यामुळं हे कल्पना सुचली। त्याच्यात गोविंदच्या अधिकाऱ्यांकडून पण सहकार्य भेटले, माहिती संपूर्ण भेटली, कसं नियोजन करायचं, कसं काय करायचं त्या। मग एकंदरीत त्याच्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये बदल करत गेल्याने गोठा टाकला केली। बरं। मग आता सरासरी तुमच्या गोठ्यामध्ये किती गायी आहेत? आता संपूर्ण म्हणजे 30-32 सगळे आहेत। त्यामध्ये गायी दुधाच्या 13 आहेत, 7 कालवाडी आणि छोटी म्हणजे 6 ते 1 वर्षामध्ये कालवड 10 आहेत। बरं। म्हणजे एकंदरीत 30 किंवा 32च्या आसपास संख्या आहे।
दूध संख्या किती आहे दुधाची किती आता सध्या 60 लिटर आहे एका टायमाला. हा, म्हणजे एकंदरीत 10 गायींपाठीमागे तुम्हाला 120 लिटर पर्यंत दूध सरासरी मिळतंय. अच्छा, मग आता तुम्ही जो हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय तर त्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती चाऱ्याचं व्यवस्थापन. आता तुम्ही पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय, अतिशय तरुण वयामध्ये तुम्ही हा पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय. मग ह्यामध्ये चाऱ्याचं व्यवस्थापन कसं करता? म्हणजे काही पशुपालकांची इतकी दमछाक होते चाऱ्याचं व्यवस्थापन करताना. आणि हा जो तुमचा भाग आहे तो जावली भाग म्हणजे थोडा दुष्काळीच भाग आहे, तर पाण्याची कमतरता आहे, बऱ्याच गोष्टी आहेत. सो मग यांच्यासाठी चाऱ्याचं व्यवस्थापन कसं असतं? एकंदरीत काय चारा टाकता, म्हणजे त्याच्यामध्ये कोणकोणता चारा असतो? चाराचं नियोजन आपलं 50% तर मुरघासावर अवलंबून आहे. आपण म्हणजे 20-25 टन वर्षाला करायचं लागतो. हा, आणि परत आम्ही मका टप्प्याटप्प्यानं करतो, म्हणजे 15-15 दिवसाच्या अंतरानं करतो. म्हणजे कसं वापरायला सोपे पडते. म्हणजे एक प्लॉट संपला की दुसरा प्लॉट. मग एकंदरीत मुरघास तुमचा म्हणजे 50 ते 60% मुरघास आणि बाकीचा हिरवा चारा तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये हत्तीघास म्हणजे मका हत्तीघास वगैरे तुम्ही तुमच्या शेतामध्ये लागवड केलेली आहे. मग चारा सकाळी किती वेळा टाकता किंवा संध्याकाळी किती वेळा, कसं असतं चाऱ्याचं नियोजन, टाकायचं कसं असतं? दिवसातून फक्त 2 वेळा टाकतो आम्ही. म्हणजे सगळं मिक्स करून हिरवा वाट वगैरे सगळं मिक्स करून सकाळ 8ला संध्याकाळी 7ला टाकतो आम्ही. बरं. ओके. आणि एकंदरीत मग चारा झाल्यानंतर मग धारेला सुरुवात करत असतात? नाही, आमचं शेड्यूल थोडं वेगळं आहे. म्हणजे आम्ही पहिल्यांदा धारा काढतो, परत पेंड, परत चारा, असं म्हणजे हा बरोबर आहे. प्रत्येकाच्या एक वेगवेगळ्या पद्धती असतात. काय आधी टाकतात चारा, काय नंतर न टाकतात. ठीक आहे. तर सर मला अजून एक तुम्हाला प्रश्न विचारायचा. आता चाऱ्याविषयी तर तुम्ही बऱ्यापैकी चांगली माहिती दिली की चारा मुरघासावरती जास्त डिपेंड असता आणि बऱ्याच गोष्टी तुम्हाला म्हणजे आता सहन करावं लागत असतील, पण तुम्ही खूप छान पद्धतीने करताय की आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताय. मुरघास वगैरे तंत्रज्ञान तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये वापरताय आणि ही मुरघास प्रणालीमुळे तुम्हाला ह्या दुष्काळावरती मात करायला जरा सोपं पडते. तर सर मला आता त्याच्या पुढचा एक प्रश्न विचारायचा आहे की गायींचं तर आहाराचं व्यवस्थापन झालं, पण तुमच्या गोठ्यामध्ये गायी ही खूप छान पद्धतीच्या आहेत, म्हणजे चांगल्या ब्रीडच्या गायी दिसत आहेत तुमच्या गोठ्यामध्ये. तर एकंदरीत ब्रीडिंगचं धोरण कसं असतं आणि ही ब्रीडिंगचं धोरण का वाटलं करावं, आपण चांगल्या ब्रीड गोठ्यामध्ये तयार का करावं असं वाटलं? ब्रीडिंग महत्वाचं आहे सध्याच्या काळात, कारण लय गायी पाळण्यापेक्षा आपलं 10-12 कमी गायीमध्ये जास्त उत्पन्न मिळणं चांगलं आहे. हां, आणि एकंदरीत ब्रीडिंग मध्ये पुढली पैदास पण चांगली होते ना, ती गाय पण तयार होते चांगली आपली. नाही, खरंच खूप छान उत्तर दिलं तुम्ही की कमी गायींमध्ये जास्त दुग्ध उत्पादन कसं घेता येईल आणि चांगल्या गायी तयार कसं करता येईल. मग एकंदरीत त्यांच्यासाठी सिमेंटचा वापर, कसल्या सिमेंटचा वापर करता, कसं ब्रीडिंग करता? शॉर्टे सिमेंटचा आम्ही म्हणजे जास्त करून प्रेफर ते जेवढं असते. बरं. म्हणजे एकंदरीत तुम्ही शॉर्टेड सिमेंटचा वापर तुमच्या गोठ्यामध्ये करता. मग आता जो तुम्ही शॉर्टेड सिमेंटचा वापर करायला सुरुवात केली ती किती दिवसापासून करताय? म्हणजे 2021 पासूनच करतोय. तेव्हा आम्हाला गोविंदने सांगितलं ना, शॉर्टेड सिमेंट वापरा, पुढे गोठा म्हणजे भविष्यात चांगला होईल. म्हणजे एकंदरीत 2021 सालीपासून तुम्ही ब्रीडिंगला सुरुवात केली आणि तेव्हापासून शॉर्टेड सिमेंट. आता काय कालवडी तुमच्या गोठ्यामध्ये जन्माला आल्यात का तशा? आहेत, एक आकाशदीप आहे, काय स्नोमॅन आहे ते, ज्युपिटर हे आहे. बरं. एकंदरीत खूप छान ब्रीड तुमच्या गोठ्यामध्ये तुम्ही ब्रीडिंग मधून तयार केलेला आहे. म्हणजे की एक गोष्ट मला समजली आता की तरुणांमध्ये एक शिकण्याची जिद्द असते, काहीतरी करून दाखवण्याची जिद्द असते, फक्त त्या जिद्दीला एक मार्ग चांगला मिळाला पाहिजे. जर त्या जिद्दीला चांगला मार्ग मिळाला तर निश्चित पद्धतीनं त्यातून तुमच्यासारखी खरंच चांगले युवा पशुपालक तयार होतात. म्हणजे आज एक चांगला अभिमान वाटायसारखी गोष्ट आहे की तुम्ही आज तुमचं शिक्षण पूर्ण करताय आणि त्याच जोरावरती आज तुम्ही MSc करताय, सेकंड इयरला आहात आणि शिक्षण बघत पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करताय. आणि तुम्ही सांगितलं पहिल्यांदाच की फार कमी वेळ लागतो, म्हणजे सकाळचं 2 तास, संध्याकाळी 2 तास काम केलं की झालं, दिवसभर कॉलेजला तुम्ही जाता. तर खरंच खूप छान गोष्ट आहे आणि ह्याच गोष्टींतून तुम्ही एक वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगताय, एक तांत्रिक दृष्टिकोन बाळगताय आणि त्यातूनच तुम्ही ब्रीडिंग करताय, गोठ्यामध्ये चांगल्या गायी तयार करताय आणि तुम्हाला एक विजन आहे तुमच्याकडं की जर सिमेंट चांगलं भरलं तर गायी चांगल्या होतील आणि एकंदरीत जर आत्ता ब्रीडिंगवरती काम केलं तर पुढे जाऊन तुम्हाला गोठा चांगला होईल. नाही, निश्चित खरंच तुम्ही खूप छान पद्धतीने ब्रीडिंगवरती काम करताय आणि आम्हाला दिसतंय ते गोठ्यामध्ये की चांगल्या गायी तुमच्या गोठ्यामध्ये तयार झालेल्या आहेत आणि दुधाची क्षमताही तुमच्या गोठ्यामध्ये चांगली आहे. तर सर मला त्याच्या पुढे अजून एक प्रश्न विचारायचा आहे की आपण चाऱ्याविषयी बोललो किंवा त्यांच्या ब्रीडिंगविषयी बोललो तर एक मुद्दा येतो की या सगळ्या गायींच्या आरोग्याचं व्यवस्थापन करणं फार महत्त्वाचं असतं. म्हणजे आपला खर्च बऱ्यापैकी तिथंच होतं की जर गायी आजारी पडल्या तर जास्त खर्च होतो. तर एकंदरीत तुम्ही गोठ्यामध्ये कसं नियोजन करता, म्हणजे त्यांच्या आरोग्याचं नियोजन कसं असतं, म्हणजे गोठ्यातलं म्हणजे गोठ्याच्या स्वच्छतेबरोबरच दुसरं अजून काय आरोग्याचं नियोजन असतं?
मुक्त गोट्यामुळे इतके म्हणजे आजारी पडण्याचं प्रमाण फारच कमी आहे. ते चालतं आम्ही जंताचे डोस, परत ना लाळीचे डोस, कोणाला मस्टाडे तर होतच नाही, पण झाला तर आपण ते ट्रीटमेंट हे लगेच करतो. ओके ओके. मग त्याच्यावरती काय आयुर्वेदिक ट्रीटमेंटचा वापर करता का मस्टायटिस वरती काय? हा करतो ना, ते हळद चुना आणि कोरपडीचे ते पेस्ट करून लावतो. बरोबर. अच्छा अच्छा. म्हणजे तुम्ही गोठ्यामध्ये आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा किंवा घरगुती उपचार पद्धतींचा वापर करता? घरगुती उपाय माहित आहे तेवढं करतो आम्ही. म्हणजे एकंदरीत आरोग्याचं व्यवस्थापन करत असताना की तुम्ही जंत निर्मूलन असेल किंवा लसीकरण असेल हे वेळेच्या वेळेला करता, त्याचबरोबर गोठ्याची स्वच्छता व्यवस्थित आणि वेळेच्या वेळेला करता, आणि दुसरी गोष्ट की जर काही झालाच आजार तर आयुर्वेदिक उपचार पद्धतींचा वापर करता, आणि जर थोडा बळावला असेल तर मग डॉक्टरला बोलावं लागतं. पण तुम्ही सांगितलं की शक्यतो डॉक्टर कमी गोठ्यामध्ये येतात. अच्छा अच्छा. तर सर खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही आरोग्याचं व्यवस्थापन तुमच्या गोठ्यामध्ये करताय. सर स्वच्छ दुग्ध उत्पादन करणं फार महत्वाचं आहे आता. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की आपण एक सुज्ञान नागरिक आहे आपण भारताचे, की आज अफ्लाटॉक्सिन येते, अँटीबायोटिक्स दुधामध्ये येते, तर त्याला रोखणं हे आपलं काम आहे किंवा आपली जबाबदारी, आपली नैतिक आणि एक वैयक्तिक जबाबदारी. जर आपण एक पशुपालक असू तर आपली एक जबाबदारी. तर तुम्ही स्वच्छ दुग्ध उत्पादन करण्यासाठी काय काय करता तुमच्या गोठ्यामध्ये, आणि काय काय कोणत्या कोणत्या गोष्टी असतात? म्हणजे जसं की तुम्ही मिल्किंग मशीन स्वच्छता असेल, अशा काही गोष्टी करता का सगळ्या? सर आम्ही रोज मिल्किंग मशीन धुतो गरम पाण्यानं. परत ना जे आपल्या बुरशी चारा असतो ते आम्ही टाकत नाही, कारण त्याच्यामुळे मस्टरचे प्रमाण वाढते. बरोबर. ते तसं करू नाही, कारण बारकी मुलं हे खातात ते. बरोबर. म्हणजे चारा टाकून. बरोबर. मग त्याच्यानंतर अजून दुसरं काय करता, म्हणजे अजून दुसऱ्या स्वच्छता काय काय असतात, कसं कसं असतं? आम्ही ती जे आपण धार काढून झाल्यावर ती मिल्किंग मशीन सोबत ती छटाई बघुली असते ती पण व्यवस्थित होतो. किटल्या वेळेला ते वाळत कोरड्या म्हणजे वाळल्या पाहिजे ते. म्हणजे एकंदरीत तुम्ही बुरशीयुक्त चारा तुमच्या जनावरांना देत नाही, तो टाळता, आणि गोठ्यातील जी काही वस्तू असतील म्हणजे मिल्किंगसाठी वापरलेल्या त्या सगळ्या स्वच्छ करता, मिल्किंग मशीन हे असेल, आणि चांगलं दूध देता. नाही, आज खरंच खूप छान वाटतं की आज तरुण मुलं याच्यामध्ये उतरतायत आणि चांगलं काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करतायत. आणि बऱ्याच लोकांना वाटतं की हा व्यवसाय शेणाचा व्यवसाय आहे, पण खरं जर तसं बघायला गेलं तर तो सोन्यासारखा व्यवसाय आहे. या गोष्टींकडे विसरून चालणार नाही. तर याविषयी तुमचं काय मत आहे की लोकांचा दृष्टिकोन काय असतो, किंवा काय म्हणाल, काय कसं काय? आता शेण आताच्या काळात शेण मिळणं अवघड आहे शेतीसाठी. शेणाला असला तरी ते शेण परवडणारच आहे. हो बरोबर आहे. त्यामुळे हा व्यवसाय म्हणजे घरचा चारा आहे त्याला परवडतो, शेणाचा नाही. जोडधंदा शेतीसाठी एक नंबर आहे. तर सर आता तुम्ही खरंच खूप छान उत्तर दिली, आणि तुमची यशोगाथा ऐकल्यानंतर ना बरीच तरुण मुलं आहेत ना की या व्यवसायाकडे निश्चित पद्धतीनं वळतील आणि याच्याकडे काहीतरी आहे असं म्हणून बघतील. तर आता जी मुलं आहेत की एका थोड्याशा पगारासाठी, तुटपुंज्या पगारासाठी शहरात जातात, आईवडिलांपासून लांब राहतात, आणि म्हणजे शेती मातीपासून लांब जातात, तर अशा मुलांना काय सांगाल तुम्ही की या व्यवसायामध्ये काय आहे आणि या व्यवसायात का उतरलं पाहिजे तरुणांनी, आणि याच्यामध्ये तरुणांना काय संधी आहे, काय सांगाल? तरुणांना म्हणजे स्वतः मालक बनायचा आहे, म्हणजे हा व्यवसाय त्या पद्धतीचा म्हणजे स्वतः आपण मालक म्हणू शकतो. कारण शहरामध्ये गेलो तरी काय 20 जास्तीत जास्त पगार आहे, 20 ते 25,000. ते तर तिथला खर्च काढला तर ते काय परवडत नाही. तिथं शहरात खर्च जास्त आहे. तसं नाही, इथं तसं नाही. इथं आपलं जेवढा गायला होतोय तेवढाच, आणि ते गायमुळे आपलं पण कुटुंब चालतंय चांगलं. बरोबर आहे. आणि तिथं जर महिन्याला पेमेंट असेल तिथं 10 दिवसाला, जर 10 दिवसाला आहे ना, अर्निंग पण चांगलं आहे. आणि एकंदरीत इकॉनॉमिकल कंडिशन्स पण सुधारतायत, म्हणजे आपल्या तरुण मुलांच्या की बाबा पुढे जाऊन भविष्य चांगलं सुधारते. नाही, खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही उत्तर दिली. एकंदरीत तुम्हाला असा फायदा जाणवतो का 2021 सालापासून आतापर्यंत दुग्ध व्यवसाय करताय तुम्ही, ॲज एक तरुण आहात, तुमच्याकडे सगळ्या नोंदी असतील किंवा रेकॉर्ड्स असतील की बाबा किती खर्च झाला काय, तर एकंदरीत तुम्हाला वाटतं का की हा व्यवसाय खरंच परवडण्यासारखा आहे? त्या तरुणांना काय सांगाल? सर आमचा फायदेशीर व्यवसायासाठी आम्ही सगळ्या नोंदी ठेवतो. म्हणजे गुरांना म्हणजे गायींना रोग झाला म्हणजे आजारावर किती खर्च होतो, चाऱ्यावर किती होतो, परत दुधाचं इन्कम किती आहे, त्यातनं आपल्याला इन्कम किती राहते, ते सगळं आपण नोंदी ठेवतो. हा व्यवसाय फायदेशीर आहे, कारण माझे शिक्षण आहे, भावाचे आहे, दोन्ही उच्च शिक्षण चालू आहे. आणि बाकीचं तर घर कुटुंब वगैरे सगळ्या गोष्टी, बाकीचा खर्च आहेच, घर कुटुंबही चालते.
म्हणजे एकंदरीत तुमचा शिक्षणाचा खर्च आणि आता शिक्षणाची परिस्थिती फार महागडी आहे, बरोच शिक्षणाला खर्च होतो. सो तो खर्च तुम्ही दोन्ही तुमच्या लहान भावाचा, तुमचा आणि विथ तुमच्या घरचा कुटुंब सगळ्याचा खर्च तुमच्या आज पशुपालनावरती तुमचा निघून जातोय आणि सगळ्या बऱ्यापैकी तुम्हाला त्याचा फायदा होते. या पशुपालनावर डिपेंड आहे नाही, त्यातून सगळा खर्च निघतोय, त्यामुळे हा व्यवसाय फायदेशीर आहे. बरोबर. नाही बरोबर, खरंच खूप छान उत्तर दिलं की हा व्यवसाय म्हणजे आज तुम्ही तुमचं शिक्षण, तुमच्या भावाचं शिक्षण, घर, कुटुंब सगळ्या गोष्टी आज पशुपालनावरती करतायत. तर मग कुठंच हा व्यवसाय कुठे फायद्यात नाही असं म्हणता येणार नाही, उलट हा व्यवसाय फायदेशीर आहे. आणि इतर तरुणांना तुम्ही काय संदेश द्याल आता तुमच्या माध्यमातून इतर तरुणांना की ह्या व्यवसायामध्ये उतरावं की नाही उतरावं? उतरावं. पहिल्यांदा थोडी हे होईल, त्रास होईल, पण जसे ते समजेल ते फायदेशीर आहे. हळूहळू तुम्हाला त्या गोष्टी समजत जातील. बरोबर. नाही, खरंच खूप छान उत्तर दिली तुम्ही आणि आम्हाला खरंच खूप छान वाटलं तुमची आज ही यशोगाथा बघून. आणि तुम्ही जी काम करताय, तुम्ही एक तरुण आहात पण तरी पण तुम्ही ह्याच्यामध्ये उतरलाय. आणि आज बऱ्याच तरुणांचं म्हणणं असतं की हा व्यवसाय काय करायचा, शेतीमातीपासून लांब चाललेले आहेत तरुण म्हणजे शहराकडे वळायला लागलेले आहेत, नोकरी करतायत, पण त्यांना वाटतं की हा व्यवसाय कुठेतरी एका जुन्या परंपरेचा, रूढी परंपरेसारखा व्यवसाय आहे. परंतु तुम्ही तंत्रशुद्ध पद्धतीनं पशुपालन करताय, दुग्ध व्यवसाय करताय, चांगला दुग्ध व्यवसाय करताय आणि फायदेशीर दुग्ध व्यवसाय करताय. तुम्ही तुमच्या बुद्धिमत्तेचा, तुमच्या कौशल्यांचा वापर करून तुम्ही तुमच्या गोठ्यामध्ये आज काहीतरी नवीन उंची गाठताय. आज लोक तुम्हाला खरंच ओळखत असतील की बाबा हा मुलगा चांगलं काम करतोय, त्याचं शेती म्हणजे त्याची शेती असेल, गोठा असेल, त्याचबरोबर त्याचं शिक्षणही असेल, अशा पद्धतीमधून तो चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतोय. खरंच खूप आम्हाला छान वाटलं सर. आणि आम्हालाही आज खरंच अभिमान वाटतो की आज आमच्या गोविंद डेअरीकडे असे काही जे फार्मर्स आहेत की तरुण फार्मर आहेत की जे स्वतःच्या पायावरती उभा आहेत, स्वतःचा गोठा स्वतः चालवत आहेत आणि कंपनी असल्यासारखा गोठा चालवत आहेत आणि एक समाजापुढे एक आदर्श निर्माण करतायत की दुग्ध व्यवसाय हा शेणाचा व्यवसाय नसून तो सोन्याचा व्यवसाय आहे आणि यातून तरुणांची सुद्धा प्रगती होऊ शकते आणि तरुणांनी याकडे वळायला हवं. खरंच खूप छान पद्धतीनं तुम्ही उत्तर दिली सर. तुमच्या पुढच्या भविष्यासाठी, तुमच्या वाटचालीसाठी गोविंद डेअरीकडून तुम्हाला लक्ष शुभेच्छा सर. असंच यश संपन्न करत राहा, चांगलं गोठ्यामध्ये काम करत राहा, नवीन तंत्रज्ञानाची कास धरून गोठ्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी चांगल्या करता येतील या गोष्टींचा विचार करा आणि चांगला दुग्ध व्यवसाय करा. तर गोविंद डेअरीकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर, तुम्ही आम्हाला एक अमूल्य वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. तर पाहिलं तर पशुपालक बंधूंनो, हे आहेत राहुल मोरे, जावली इथे राहतात. अतिशय सुंदर पद्धतीनं पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय करत आहेत. आज एक ते विद्यार्थी दशेतले तरुण आहेत. आज ते त्यांचं लास्ट इयरमधलं शिक्षण आहे, MSc लास्ट इयरला आहेत. ते अतिशय उत्तम पद्धतीने शिक्षण करतायत. त्यांच्या भावाचंही शिक्षण चालू आहे आणि ते गोठ्यामध्येही खूप सुंदर पद्धतीनं काम करतायत. त्यांच्या गोठ्यामधल्या सगळ्यात बारकाव्याच्या ज्या गोष्टी असतात त्या आज ते पाहतात. त्याच्यामध्ये ब्रीडिंग असेल, चाऱ्याचं व्यवस्थापन असेल, आरोग्याचं व्यवस्थापन असेल, अशा गोष्टी अतिशय सुंदर पद्धतीनं करतात. आणि आज ते त्यांच्या घर कुटुंबाचा खर्च असेल, त्यांचं शिक्षणाचा खर्च असेल ते उचलतात. तर खरंच खूप छान वाटलं आज त्यांच्याशी बोलून. त्यांनी त्यांच्या पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय कसा चालतो, ते कसं करतात आणि त्यांचा दृष्टिकोन पुढचा काय आहे, त्यांना काय करायचं आहे, त्यांची स्वप्न काय आहे त्याविषयी आपण जाणून घेतलं. खरं तर तरुणांच्या खांद्यावरती आज आपल्या भारताचा भार आहे. म्हणून तरुणांनी पुढे येऊन कुठंतरी चांगलं काम केलं पाहिजे, स्वतःच्या पायावरती उभं राहून कुठंतरी समाजात आदर्श निर्माण केला पाहिजे आणि चांगला पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय सुद्धा केला पाहिजे, जेणेकरून आपली शेती माती टिकून राहील आणि आपण चांगल्या पद्धतीनं त्यातून नफाही कमवत राहू. तर पशुपालक बंधूंनो, ही तुम्हाला यशोगाथा कशी वाटली हे निश्चित कळवायला विसरू नका. आपण पुढच्या अशाच एका यशोगाथेसोबत भेटणार आहोत. तोपर्यंत मी रोहित आपली इथेच रजा घेतो.